त्याचा उहापोह करतात, त्याचं स्पष्टीकरण करतात. तसेच कार्य नो कर्माचा संबंध असतानाही तू आत्म्यास अबंध मानतोस आणि याचे बंधन तर प्रत्यक्ष दिसून येते. ज्ञानावरणाधिकामुळे ज्ञानाधिकांचा घात झालेला प्रत्यक्ष दिसतो. शरीरामुळे तदनुसार अवस्था दिसून येत असताना बंधन नाही हे कसे? जर खरोखरच बंधनच नसते तर मोक्षमार्गी जीव यांच्या नाशांचा उद्यम का करेल? शास्त्रामध्ये आत्म्यास कर्म नो कर्मापासून भिन्न आणि अबद्ध स्पृष्ट म्हटलेले आहे ते कसे? प्रश्न आहे की समयसारादी ग्रंथामध्ये आत्मा कर्मांनी बद्ध नाही, कर्मांनी स्पर्शितसुद्धा नाही, कर्मापासून अत्यंत भिन्न आहे हे कसं म्हटलेलं आहे? हा जो प्रश्न टाकलेला आहे त्याच्या का प्रश्न टाकणाऱ्याला अजिबात नय ज्ञान नाही आहे. कारण नयाच्या विवक्षेनं जे दोन स्टेटमेंट येतात, दोन विधान येतात ते परस्पर विरोधी आहेत असं भासल्या जाते. नयज्ञान ज्याला नाही त्याला ते दोघांमध्ये विसंगती आहे असं वाटते आणि हा सर्व घोळ नयज्ञान नसल्यामुळं होत आहे. नयाचं ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. याच्याकरता डॉक्टर हुकुमचंद भारीलनी परमभाव नय चक्र म्हणून लिहिलेलं आहे पुस्तक. हे प्रत्येकाच्या संग्रहणी असेलच की निदान स्वाध्यायी जे आहेत, डेली स्वाध्याय करणारे घरीसुद्धा, त्यांच्याजवळ बऱ्याच प्रकारचे पुस्तकं असतात. तर ते पुस्तक नसेल तर ते पुस्तक घ्या. ते एकमेव कृती अशी आहे नयावर की जी प्रामाणिक आणि सर्व आपल्या शंकांचं समाधान करणारी आहे. दुसरं तुम्हाला नयाचं पुस्तक कोणतंच उपलब्ध होऊ शकणार नाही. ते पुस्तक असेलच, ते त्या स्वाध्याय करा. म्हणजे नयाची पूर्ण प्ररूपणा आणि आज सुरू करा तर ते 10 वर्षानं समजेल. कारण मी मागच्या 10-15 वर्षापासून ते पुस्तक वाचतो आहे, पण पुष्कळशा गोष्टी मला ते उलगडत नाही, क्लिअर होत नाही. इतका तो म्हणजे जटिल विषय आहे. त्याचे तिथे वाचतानासुद्धा अपेक्षा लावावी लागते. शब्द जरा कठीण आहेत, लक्षात राहत नाही आणि पुन्हा आपला स्वभाव असा राहते की बा इतकं लक्षात ठेवून का करायचं, आपलं बरोबर मिळालेलं बरं. इतकं डिटेलमध्ये शिरण्याची वृत्ती आता या एजमध्ये राहत नाही कोणाची. तर असं ते पुस्तक तुम्ही वाचत आहात. तर ही शंका केलेली आहे की आत्मा कर्मांनी खरोखरच बद्ध नाही का असं. आणि शास्त्रामध्ये तर लिहिलं आहे की म्हणजे शास्त्र म्हणजे सिद्धांतशास्त्रामध्ये, आध्यात्मिक शास्त्रामध्ये लिहिलं आहे की आत्मा कर्मांनी बद्ध नाही असं लिहिलेलं आहे. त्याचं आता तुम्ही समाधान करा. उत्तर देतात की संबंध अनेक प्रकारचे आहेत. दोन द्रव्यामध्ये संबंध अनेक प्रकारचा लावता येतो. पैकी तादात्म्य संबंधाच्या अपेक्षेने आत्म्यास कर्म आणि नो कर्मापासून भिन्न म्हटले आहे. तादात्म्य संबंध कोणाचा असतो? तादात्म्य संबंध कधीही दोन द्रव्यामध्ये राहत नाही. दोन द्रव्य कधीच तादात्म्यरूप होत नाही. मग एकाच द्रव्यामध्ये दोन भाग करा की ज्या दोन भागामध्ये तादात्म्य संबंध राहील एका द्रव्यामध्ये. तर असं एका द्रव्यामध्ये कोणते दोन फॅक्टर आहे का ज्याच्यामध्ये आपण तादात्म्य संबंध लावू शकतो? द्रव्य आहे आणि गुण आहे. द्रव्य आणि गुण याच्यामध्ये नित्य तादात्म्य संबंध आहे. जिथे जिथे द्रव्य आहे तिथे तिथे त्याचे गुण आहेत. द्रव्यासोबत ते नित्य राहतात. द्रव्य आणि पर्याय यांच्यामध्येही तादात्म्य संबंध आहे. परंतु पर्याय एक समयाची असल्यामुळे द्रव्य जसा शाश्वत आहे
तशी ती पर्याय शाश्वत नसल्यामुळे तिथे अनित्य तादात्म्य संबंध आहे. द्रव्य आणि पर्यायीमध्ये किंवा गुण आणि पर्यायीमध्ये अनित्य तादात्म्य संबंध असतो. बरोबर सांगा. शुद्ध पर्याय. बरोबर. मी जर एक शुद्ध पर्याय म्हणायला पाहिजे होतं की द्रव्य आणि त्याची शुद्ध पर्याय. बरोबर आहे. शुद्ध शब्द ओमिट झाला होता, कारण अशुद्ध पर्याय ही वास्तविक काय आहे, हा विकार आहे जीवाचा. तो आता ती अशुद्ध पर्यायसुद्धा एक समयाची आहे, परंतु त्याला तादात्म्य संबंध म्हणता येणार नाही, कारण जीवाचा स्वभाव जसा आहे त्याला अनुरूपच ती पर्याय पाहिजे. जीवाचा जो स्वभाव आहे ना त्याला अनुरूप आता शुद्ध त्रिकाली ध्रुव आत्मा आणि शुद्ध पर्याय यांचा तादात्म्य संबंध आहे, यांचा नित्य तादात्म्य संबंध आहे. परंतु अशुद्ध पर्याय मुळामध्ये जीवाचं स्वरूपच नाही येते. शुद्ध पर्यायचे नाही, शुद्ध पर्यायचे नित्य तादात्म्य कुठे नाही, पर्यायचं नाही. हा एक लक्षात घ्या की त्रिकाली तादात्म्य संबंध कुणाशी राहील, गुण आणि द्रव्याशी राहील. गुण कोणतंही द्रव्य असू द्या आणि त्या द्रव्याचे जे गुण असतील त्या दोनमध्ये त्रिकाली तादात्म्य संबंध आहे. का राहिला, कारण लक्षात आलं तर पुढचे लागतात. का राहिला तादात्म्य संबंध का म्हटला, की तो गुण जे आहे ते द्रव्याच्या स्वभावाला घेऊन आहे, सोडून राहत नाहीत कधी, म्हणून तादात्म्य आहे. आणि त्रिकाली बरोबर आहे म्हणून त्रिकाली तादात्म्य. दुसरा नाही काय पाहिलं आपण, तादाचित्क तादात्म्य संबंध, ज्याला कधी अनित्य तादात्म्य म्हणतात. हा संबंध तादात्म्य आता कुणाशी पाहिजे आपल्याला, वरच्या याच्यात आपण नक्की केलं की स्वभावानुरूप पाहिजे. तर जे परिणमन स्वभावाला अनुसरून आहे पण आहे परिणमन पर्याय, म्हणून ती कादाचित काय आणि स्वभावाला घेऊन आहे म्हणून तादात्म्य. म्हणून शुद्ध पर्याय आणि यांचा संबंध कसा झाला, कादाचित्त तादात्म्य संबंध झाला. आता यालाच आगम तादात्म्य संबंध म्हणणार आहे, हे संयोगी भावाला. परंतु अध्यात्म संयोगी भावाला तादात्म्य संबंध म्हणत नाही, क्रोधाधिक भावाला त्याला संयोग सिद्ध संबंध म्हणतात. संयोगचा अर्थ काय तिथं, संयोग सिद्ध संबंध जेव्हा आपण पाहतो कुणाशी, जीवाचे विकार भाव आणि यांच्याशी जो संबंध आला तो संयोग सिद्ध संबंध आला. का आला, पदाचं लक्ष केलं, संयोग अभिप्रेत नाही तिथं, संयोग निमित्त भाव अभिप्रेत आहे. थोडं लक्षात घ्या. काय झालं, संयोग वेगळा आणि संयोग निमित्त होणारा भाव त्याला संयोग सिद्ध भाव म्हणतात. कर्म असणं हा संयोग झाला आणि त्या निमित्त होणारा जीव भाव हा संयोग सिद्ध भाव झाला. उदाहरणासाठी काय पहा, मिथ्यात्व भाव आहे, हा मिथ्यात्व भाव आणि मिथ्यात्व कर्म. तर मिथ्यात्व कर्माचा संयोग आहे जीवाशी, संयोग सिद्ध संबंध नाही. परंतु त्या मिथ्यात्व कर्माच्या उदयाच्या निमित्त होणारा जीवाचा जो मिथ्या भाव आहे त्या भावाशी मात्र जीवाचा संयोग सिद्ध संबंध असणार. संयोग असल्याशिवाय तो भाव नाही, जरी याचाच आहे तरी. म्हणून विकार भावाचा आणि जीवाचा संयोग सिद्ध संबंध. कर्म आणि आत्म्याचा कोणता संबंध पाहिलाय आठवत, परस्पर अव्याह संबंध. दुसरं नाव त्याला निमित्त संबंध म्हणतात.
संबंध जो पुद्गल आणि जीव या दोनच द्रव्यात आहे, दोन द्रव्यात नाही पुस्तक. पुद्गल आणि जीवात्मा. हा, का असं म्हटलं? परस्पर अवगाह संबंध दोन द्रव्यातच का म्हटलं? जीव आणि पुद्गल कोणत्याही दोन द्रव्यात आहे का नाही? तो बाकीच्या द्रव्यात निमित्तता आहे, निमित्त नैमित्तिक संबंध नाही. काल द्रव्य आपल्याला निमित्त आहे का नाही? आहे. धर्मद्रव्य आपल्याला निमित्त आहे का नाही? निमित्त असणं हा भाग वेगळा आणि निमित्त नैमित्तिक संबंध असताना दोन्ही विकारी व्हावे लागतात. म्हणून निमित्त नैमित्तिक संबंधाची परिभाषा काय आहे आपल्याला? दोन द्रव्याच्या वर्तमान पर्यायी मध्ये असणारा बाह्य अविनाभाव. आता ते दोन द्रव्य कोणतेही नाही घ्यायचे. जीव आणि पुद्गल. जीव आणि पुद्गल या दोन मध्ये असणारा जो बाह्य अविनाभाव आहे त्याचं नाव आहे परस्पर अवगाह संबंध. म्हणजे निमित्त नैमित्तिक संबंध जो आहे तो जीव आणि पुद्गलातच आहे. बाह्य अविनाभाव असं का म्हटलं? दोन द्रव्यातला आहे म्हणून. त्यांचा प्रश्न काय होता? बाह्य अविनाभाव का म्हटलं? एका द्रव्यातला अविनाभाव आहे, दोन द्रव्यातही अविनाभाव आहे. एका द्रव्यातला अविनाभाव कसा आहे? जिथं जीव आहे तिथं ज्ञान आहे, जिथं ज्ञान आहे तिथं जीव आहे. हा एका द्रव्यातला अविनाभाव झाला. जिथं क्रोध आहे तिथं क्रोध कर्माचा उदय आहे, जिथं क्रोध कर्माचा उदय आहे तिथं क्रोध भाव आहे. हा कुणामध्ये झाला? दोन द्रव्याच्या दोन पर्यायी झाला. आणि म्हणून निमित्त नैमित्तिक संबंध हा दोन द्रव्याच्या दोन पर्यायी. दोन द्रव्याच्या म्हणण्यापेक्षा जीव आणि पुद्गलच म्हटलं तर काय? हा, तो खुलासा आता तिथं नसतो पण करायचा आहे. म्हटल्यानं काहीच बिघडत नाही. जीव आणि पुद्गलामध्येच आहे. चौथा संबंध आहे, पाचवा बाह्य संबंध. बाह्य अविनाभावला जर आपण विकारी भाव असं नाव दिलं तर नाही. चालेल का? बाह्य अविनाभाव दोन द्रव्याच्या दोन पर्यायीता एवढं दाखवायचं आहे. दोघंही विकारीच पाहिजे तरच निमित्त नैमित्तिक संबंध येतो. जिथं म्हणून आपण धर्म अधर्म आकाश काळ का डावलले? विकारी होत नाही. विकारी होत नाही. म्हणजे दोन द्रव्याच्या दोन विकारी पर्यायीतच निमित्त नैमित्तिक संबंध. हा बरोबर आहे. तर बाह्य अविनाभावच्या ऐवजी विकारी नाही. हा शब्द बाह्य अविनाभाव मोलाचा आहे का? नियम आहे का आपल्याबरोबर? जर क्रोध असेल तर क्रोध कर्माचा उदय असेलच, क्रोध कर्माचा उदय असेल तर क्रोध भाव असेलच. हा नियम आहे ना. हा नियम बाकीच्या निमित्ताशी बसत नाही. नाही हे बरोबर आहे. आणि म्हणून त्या जो संबंध आला तो कर्माशी झाला, तर तेही कर्माच्या उदय दशेशी येतो विकारांचा. म्हणून तो लक्षात घ्या. संश्लेष संबंध कुणाशी आहे? पुद्गलाचा जो बंध आहे तो संश्लेष संबंध. का त्याला निमित्त नैमित्तिक नाही म्हटलं, संश्लेष का म्हटलं? वस्तुतः तिथेही निमित्त नैमित्तिक संबंध आहे. पुद्गलामध्ये ही निमित्त नैमित्तिक संबंध आहे, पण त्याला निमित्त नैमित्तिक न म्हणता त्यांनी संश्लेष संबंध म्हटला. तर विशिष्ट आहे की निमित्त नैमित्तिक संबंधात एक दुसऱ्याला परिणमवतो हा व्यवहार होत नाही, पण संश्लेष संबंधात तो व्यवहार होतो. मी काय बोलली? जीव आणि कर्म, जीवभाव आणि कर्मभाव हे चुकून तरी एक झाले, एकमेकांमध्ये त्यांनी काही बदल केला असं होऊ शकते? नाही होऊ शकत. परंतु पुद्गलाचा जो बंध होतो त्यामध्ये हा व्यवहार होऊ शकतो की ते एक रूप झाले. आपल्याला म्हटलं स्निग्ध वृक्षत्वात बंधा बंधे धिको पाणिना विको. बंध झाल्यानंतर
कमी गुणवाल्याला आपल्या रूपानं परिणमवून घेतो. ही जी प्रक्रिया आहे ती फक्त भूतगलातच घडू शकते आणि म्हणून निमित्त नैमित्तिक संबंधातही नवीन नाव ठेवलं त्याला संश्लेष संबंध. नैमित्तिक संबंध कसा वाटतो? हा? घरामध्ये हा. नैमित्तिक संबंध कसा वाटतो? ते दोघे विकारी झाले आहेत ना. विकारी झाल्याशिवाय येत नाही त्यांचा संबंध. एक दुसरा भाग आहे स्कंदाशी असला तर ते म्हणता येईल. कधी परमाणूही स्कंदाशी बद्ध होतो आणि म्हणून तो निमित्त नैमित्तिक न संबंध सांगता संश्लेष संबंध सांगता. नैमित्तिक संबंध दोन द्रव्यात पाहिजे. हा? दोन द्रव्यात पाहिजे ना, हे ते एकच दोन आहेच ना. ते दोन परमाणू म्हणजे दोन द्रव्यच झाले. या दृष्टीनं तिथेही तो बंध आहे. त्यानंतर शेवटचा बंध आहे एक क्षेत्रावगाह संबंध. तर ही जी 6 द्रव्ये राहतात आहे ती कुठे राहत आहे? संपूर्ण लोकाकाशाच्या प्रदेशावर संपूर्ण 6ही द्रव्य आहे. पण ते एकमेकांना काहीही बाधा आणत नाही. फक्त क्षेत्र एक आहे, त्यांचा बाकीचा कोणताही संबंध एकमेकाशी नाही आणि म्हणून त्याला एक क्षेत्रावगाह संबंध असा म्हणतात. तर तिथं शिष्याचा प्रश्न काय आहे की आगमच हे सांगतोय ना, समयसारमध्ये आत्मा कसा सांगितला, अबद्ध अस्पृष्ट अनन्य नियत वगैरे सांगितला आणि आम्ही तो मानला. आचार्यांना सांगितला तर तुम्हाला मान्य आहे. आम्ही तेच मानतो ना की आमचा आत्मा अबद्ध अस्पृष्ट अनन्य स्वरूप आहे. तरी तुम्ही त्याला एकांतिक का म्हणता? का म्हटलं एकांतिक? अबद्ध अस्पृष्ट आत्मा आहे हे समयसार सांगतोय, पण तो पर्यायीनं नाही सांगत, तो स्वभावानं सांगतोय. यानं पर्यायीनं स्वीकारला आणि म्हणून हा निश्चयनयाचा एकांतिक आहे. प्रश्न आहे, आम्हास तर बंधमुक्तीचा विकल्पच नको आहे. उत्तर वाचा पूर्ण. वरचं उत्तर. हां. संबंध अनेक प्रकारचे आहेत. पैकी तादात्म्य संबंधाच्या अपेक्षेने आत्म्यास कर्म आणि नोकर्मापासून भिन्न म्हटले आहे. तेथे द्रव्ये बदलून दोन्ही एक होत नाहीत. या अपेक्षेने आत्म्यास अबद्ध स्पष्ट म्हटले आहे. परंतु निमित्त नैमित्तिक संबंधाच्या अपेक्षेने तर उभयतांचे परस्पर अवगाहरूप बंधन आहे. या कर्म नोकर्माच्या निमित्ताने आत्मा नाना अवस्था धारण करतोच. म्हणून आत्म्यास सर्वथा अबंध मानणे हे मिथ्यात्वाचं लक्षण आहे. सर्वथा अबद्ध मानणे किंवा सर्वथा बद्ध मानणे हे दोन्ही गोष्टी हे मिथ्यात्वाचं लक्षण आहे. पुन्हा प्रश्न आहे की आम्हास तर बंधमुक्तीचा विकल्पच नको आहे. कारण शास्त्रामध्ये आलेलं आहे, जो बंध मुक्त मुनई सो बंधईने बंधू. बहुतेक परमात्मा प्रकाश म्हटलं असलं पाहिजे. जो बंधऊ मुक्कहू मुनई. मुनई म्हणजे मानतो. जो आत्म्याला बंधऊ मुक्कहू, बंध आणि मुक्तीपासून जो आत्मा बद्ध आहे आणि मुक्त आहे अशा विकल्पाने जो आत्म्याचा तोच बंधई निबंधू, तोच खऱ्या अर्थाने कर्माशी बांधल्या जातो. अर्थ, जो कोणी जीव असा विकल्प करतो, काय विकल्प करतो की आत्मा बद्ध झाला, आत्मा मुक्त झाला असा विकल्प करतो, तो निश्चित बंधाला प्राप्त होतो. म्हणजे विकल्प करणारा हा शेवटी कर्माद्वारे बांधला जातो. हे शास्त्रवचन दिलेलं आहे. त्याचं समाधान करतात. पुन्हा जे जीव
केवळ पर्याय दृष्टी होऊन बद्ध मुक्त अवस्थांनाच मानतात. द्रव्य स्वभावाचे ग्रहण करीत नाही. त्यांना असा उपदेश दिला आहे की द्रव्य स्वभाव न ओळखता जो जीव बद्ध अथवा मुक्त मानतो, जो जीव बद्ध अथवा मुक्त मानतो तो कर्मांनी बद्ध होतो. म्हणजे द्रव्य स्वभाव न ओळखताना, द्रव्य स्वभावही ओळखायला पाहिजे, पर्यायीचं ज्ञानही असायला पाहिजे. दोघांचं ज्ञान असेल तर अशा प्रकारची इथे सस्पेन्शन होणार नाही. मग आत्मा कर्माने बद्ध आहे किंवा नाही, हे दोन उत्तरं निघतील. दोन्ही उत्तरं दोन्ही नयाच्या अपेक्षेनं बरोबर आहे. आत्मा बद्धही आहे, मुक्तही आहे. जर खरोखरच बंध अथवा मोक्ष अवस्था नसतील तर हा जीव बद्ध आहे असे का म्हटले असते? म्हणजे वरच्या त्या उद्धरणामध्ये बंध आणि मुक्त असे विकल्पन करणारा जीव तो नियमाने कर्माने बांधला जातो. म्हणजे कर्माने बांधला जातो ही वस्तुस्थिती आहे, परंतु ती वस्तुस्थिती व्यवहाराच्या अपेक्षेनं आहे का निश्चयाच्या अपेक्षेनं आहे, स्वभावाच्या अपेक्षेनं आहे का पर्यायीच्या अपेक्षेनं आहे, याचं ज्ञान न झाल्यामुळे इथे एकांत उत्पन्न होतो. शिवाय बंधाचा नाश करून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करण्यात येतो. तो तरी कशासाठी? म्हणजे बंध आहे, मुक्ती आहे, कोण्या अपेक्षेनं आहे हे समजून घेतलं पाहिजे की आत्मा पर्यायीच्या अपेक्षेने बंधन आहे आणि पर्यायीच्या अपेक्षेनंच तो मुक्त होणार आहे. स्वभावाच्या अपेक्षेनं ना आत्मा बद्ध आहे ना मुक्त आहे. शिवाय बंधाचा नाश करून मुक्त होण्याचा पुरुषार्थ करण्यात येतो. तो कशासाठी? आणि आत्मानुभव तरी का करण्यात येतो? म्हणून द्रव्यदृष्टीने तर एकरूप अवस्था आहे आणि पर्याय दृष्टीने अनेक अवस्था होतात असे मानणे योग्य आहे. जिस्ट काढला, समरी काढली, या एवढ्या तत्वचर्चेची समरी काढली आहे. अतएव द्रव्यदृष्टीने तर एकरूप अवस्था आहे. द्रव्यदृष्टीमध्ये आत्मा जसा आहे तसा आहे, ना संसारी आहे, ना मुक्त आहे, ना बद्ध आहे, ना रागद्वेषांनी युक्त आहे. आत्मा म्हणजे त्रिकाली ध्रुव आत्मा. प्रत्येक द्रव्यामध्ये दोन अंश असतात, एक बदलणारा अंश आणि एक कायम राहणारा अंश. कायम राहणारा अंश हा जो अंश आहे, कायम राहणारा अंश तो ध्रुव अंश आहे. याच्यामध्ये त्याला म्हणायचं अपरिणामी तत्व. बदलणारा जो अंश आहे प्रत्येक द्रव्यामध्ये साई द्रव्यामध्ये बदलणारा जो अंश आहे ते परिणामी तत्व आहे. असं परिणामी तत्व प्लस अपरिणामी तत्व मिळून पूर्ण प्रमाणाचा विषयभूत द्रव्य असते. सारांश, अशा रीतीने जीव अनेक प्रकारे केवळ निश्चयनयाच्या अभिप्रायाने आगमाच्या विरुद्ध श्रद्धानादी करतात. केवळ निश्चयनयाचा अभिप्राय याचा अर्थ असा की त्याला आता वास्तविक निश्चयनय संज्ञाही देणं योग्य नाही. कारण निश्चयनय त्यालाच म्हणायचं आहे की पूर्ण नय जे आहेत ना, जितके काही नय असेल त्या नयाला फंक्शन करण्यासाठी पहिली एसेन्शियल गोष्ट अशी आहे की वस्तू प्रमाणाने कशी आहे हे जाणल्याशिवाय नय ज्ञान होत नाही.
व नयाची व्याख्या करताना कोणताही नय असो तो व्यवहार नय असो, व्यवहार नयाचा जो शेवटचा आहे अगदी असद्भूत व्यवहार आणि उपचारित असद्भूत व्यवहार, हा व्यवहार नय जरी म्हणजे वास्तविक किंवा त्या शब्दाला अनुरूप त्याची सत्यता पाहायची असेल तर कोणत्याही नय ज्ञानासाठी प्रमाणाने वस्तू जाणणं आवश्यक आहे. ती नयाची व्याख्या अशी केली आहे की प्रमाणाने वस्तूचं ज्ञान केल्यानंतर वस्तूच्या एका अंशाला विषय करणारा तो नय आहे. मग त्या वस्तूमध्ये दोन अंश आहेत, एक बदलणारा अंश आहे, एक कायम राहणारा अंश आहे. कायम राहणारा जो अंश आहे त्याचं विवेचन परमशुद्ध निश्चयने आत्म्याच्या बाबतीत जर पाहिलं तर हा त्रिकाली ध्रुव आत्मा आत्म्याच्या अनंत पर्यायी होत असताना नरक निगोदामध्ये गेलं असताना हा एक प्लस पॉईंट तुमच्या आमच्याजवळ आहे का नरक निगोदामध्ये अनंत जन्म बर्बाद झाले असताना देखील या शुद्ध आत्म्याचा एक अंशसुद्धा मलिन झालेला नाही. शुद्ध आत्मा तसाचा तसाच कोराचा कोरा हा आपल्याजवळ आज आहे हे मानल्यानंतर सर्व मागच्या भवामध्ये जे अनंत दुःख झालं ते विसरण्यासाठी मदत होते. की जर आमचा आत्मा तर शाबूत आहे, आमचं मूल धन तर शाबूत आहे, मग आता नवीन पुरुषार्थ त्या ठिकाणी सुरू होतो. तर हा परमशुद्ध निश्चय नाही, आत्म्याच्या शाश्वत स्वभावाचं त्रैकालिक शुद्ध स्वभावाची प्रतिष्ठा करतो. आणि त्यावेळेला पर्यायीसुद्धा आहे, बदलणारा भागही आहे. असा जो त्या बदलणाऱ्या भागातला नजरअंदाज करतो त्याला मानत नाही, तो झाला निश्चय नयाचा आभासी, निश्चयाभासी झाला. तो निश्चयाभासी काय म्हणतो, निश्चय नाही मानणारा तो व्यवहार नाही मानेलच, कारण निश्चय नय हा सम्यक आहे. जितके नय आहे ते सम्यक आहे. ते जर मिथ्या असतील तर तिथे नयाभास हा शब्द लागेल. मग व्यवहार नय असो, कोणताही व्यवहार नाही असो, कोणताही निश्चय नाही असो, नय हा शब्दच सम्यक शुद्ध ज्ञानाचा अंश आहे. नयाची डेफिनेशन सम्यक शुद्ध ज्ञानाच्या अंशाला नय म्हणतात. म्हणजे सम्यक दर्शनपूर्वक हे सर्व नय असतात. अध्यात्माचे 4 नय आणि अध्यात्मामध्ये निश्चयाचे 4 नय आणि व्यवहाराचे 4 नय असे 8 अध्यात्माचे नय आहेत. जिनागमामध्ये तर अनेक नयांच्या अपेक्षेने कोठे कसे तर कोठे कसे निरूपण केलेले आहे. हा एकांती म्हणजे एकच अंश मानणारा आहे. वस्तू शुद्ध आहे म्हणजे शुद्ध आहे, अशुद्धता आहेच नाही, म्हणजे पर्यायीमध्ये सुद्धा अशुद्धता नाही असं एकांती मानतो. हा एकांती आपल्याच अभिप्रायाने निश्चय नयाच्या मुख्यतेने जे कथन केले आहे तेवढेच एकांताने ग्रहण करून मिथ्या दृष्टीचा स्वीकार करतो, म्हणजे मिथ्यापणाचा स्वीकार करतो. जिनवाणीमध्ये तर सम्यक दर्शन ज्ञान चारित्राच्या एकतेला मोक्षमार्ग म्हटले आहे. या जीवास सम्यक दर्शन ज्ञानामध्ये सप्ततत्वांचे श्रद्धा वा ज्ञान व्हावयास पाहिजे होते. त्याचा तर विचार करत नाही आणि चारित्रामध्ये रागादी दूर कराव्यास हवे होते. त्याकरिता पुरुषार्थही नाही, म्हणजे रागादी दूर करण्याचा पुरुषार्थ नाही, 7 तत्वाचं श्रद्धा नाही, केवळ आपल्या आत्म्याचे शुद्ध अनुभवन करणे यासच मोक्षमार्ग मानून हा संतुष्ट होतो. तर हा पाहता असं वाटेल आपल्याला की तो आपल्या शुद्ध अनुभवन करण्यामध्ये त्याने मोक्षमार्ग मानला, तर काय चुकलं त्याचं, शंका येईल की नाही. परंतु शुद्ध अनुभवन कसा करू शकते हा,
जेव्हा पर्यायीमध्ये अशुद्धता आहे आणि पर्यायीमधल्या अशुद्धतेला हा मानतच नाही, तर मग त्याच्या चिंतनामध्ये शुद्ध आत्मा कसा येईल? दोन्ही गोष्टींनी ज्या वेळेला पूर्ण ज्ञान होईल त्याच वेळेला ते खऱ्या अर्थानं आत्मानुभव होईल. म्हणजे पर्याय बदलणारं तत्त्व नजरअंदाज करून टोटली त्याला उडवून नुसतं शुद्ध आत्मा याचं अनुभवन होऊ शकत नाही. याचाच अभ्यास राहावा म्हणून अनुभवन होते. हं? पर्यायीला करून करून शुद्धात्म्याचं अनुभवन होते. यानं पर्यायीला गौण नाही केलं, पर्यायीचं निराकरण. हं. फरक काय झाला? आम्ही काय बोलतो? निराकरण केलं, पर्याय नाही असंच म्हणतो. पर्यायीचं अनुभवन पर्याय रूपानं तो करू शकत नाही. जेव्हा शुद्धात्म्याचं तो अनुभवन करतो त्यावेळी तो बाकीच्या सगळ्या पर्यायी दृष्टी आड करतो, अनुभवात घेत नाही. तर अनुभवात घेण्यासाठी शुद्धात्म्याचं जाणण्यासाठी दोन्ही लागेल. पर्यायीचंही ज्ञान लागेल, शुद्ध आत्म्याचंही ज्ञान लागेल. जाणून घेण्यासाठी दोन्हीही मोलाचे असेल. पण यानं जाणण्यातूनही पर्याय काढून टाकली, पर्याय नाही हा स्वीकार केला आणि त्यामुळे फक्त तो आपल्या स्वतःला शुद्ध मानतो आहे. दोन मध्ये खूप मोठं अंतर लक्षात घ्यायचं आहे. शुद्ध सम्यक दृष्टी मी नायक आहे, शुद्ध आहे मानल्याशिवाय होतही नाही आणि तेवढंच मानल्याशिवायही होत नाही. माझं वाक्य काय? मी नायक आहे, त्रिकाली आहे, शुद्ध आहे हे मानल्याशिवाय आपण सम्यक दृष्टी होऊ का? नाही होणार. पण हेच मानलं तरी होत नाही. माझं वाक्य काय? केवळ हेच मानलं तरी होत नाही की त्याच्याबरोबर अशुद्धता पर्यायीत आहे हा स्वीकार गौण रूपानं त्याच्या जीवनात असला पाहिजे, तर त्याला शुद्धात्म्याचं अनुभवन होऊ शकते. यांनी काय केलं? निश्चयनयाच्या एकांतीनं त्या गौण रूपानं असणाऱ्या पर्यायीचाही गौण रूपानं स्वीकार केला नाही, निराकरण केलं आणि म्हणून तो निश्चयाचा एकांती झाला. मी काय बोलली नाही आलं लक्षात? काही लक्षात काय आलं? सम्यक दृष्टी त्याचा स्वीकार एकांताचा स्वीकार करावा लागतो. सम्यक दर्शन व्हायचं असेल तर एकांत येतोच, पण सम्यक एकांत पाहिजे. काय फरक करते मी? शुद्ध आत्म्याच्या अनुभव, शुद्ध आत्म्याचं जाणणं सम्यक दर्शनाचं कारण आहे. म्हणून एकांतता हा नक्की झाला की आत्मा शुद्ध अशुद्ध आहे हे सम्यक दर्शनाचं कारण नाही, हे जाणण्याचं तर कारण होऊ शकते. पण सम्यक दर्शन होताना आम्हाला हेच मानावं लागणार आहे की मी तर एक नायक आहे, शुद्ध आहे. पण हे मानत असताना पर्यायीतली अशुद्धता डावलता येत नाही. यांनी पर्यायीतली अशुद्धता डावललेली असते निश्चयनयाच्या एकांत. तो पर्यायीतही अशुद्ध मानत नाही आणि म्हणून तो निश्चयाचा एकांती. नाहीतर एकांत तर कुठंही आहे, नय म्हटला की एकांत आहे. मी आधीच काय बोलते ते लक्षात घ्या. प्रमाण अनेकांतात्मक राहील आणि नय नियमाने एकांत स्वरूपाचे राहील. फरक कुठं पडला? केवळ तेवढंच मानणारा असेल तर तो मिथ्या एकांत आहे आणि दुसऱ्या नयाचं दुसऱ्या धर्माचं गौण रूपानं स्वीकार करणारा असेल तर तो सम्यक एकांत आहे. म्हणून आपल्या जैन आगमात कथन कशा रूपाने केलं असते? कथनचित आत्मा शुद्धच आहे. आता याचा अर्थ काय झाला? एका विशिष्ट दृष्टिकोनानं आत्मा शुद्धच आहे. म्हणजे हे नयवाक्य आहे, च लावलाय की आत्मा शुद्धच आहे. एकांत जरूर आहे परंतु दृष्टी
लावल्यामुळे दुसरा धर्म असेल पण आम्ही आता त्याला दृष्टीत घेत नाही. हा महत्वाचा भाग असतो सम्यक एकांतामध्ये. मिथ्या एकांतामध्ये तो त्या धर्माचं निराकरण करून टाकतो, अशुद्धता नाहीच मानतो, म्हणून तो मिथ्या एकांत होतो. आणि हा मिथ्या एकांत निश्चय न्यायाच्या अवलंबन करणाऱ्या अशा जीवाच्या ठिकाणी, जो केवळ निश्चय न्यायाचंच अवलंबन करतो, त्याच्या ठिकाणी आल्याशिवाय राहत नाही. मी सिद्ध समान शुद्ध आहे, केवल ज्ञानादी सहित आहे, द्रव्य कर्म नो कर्म रहित आहे, परमानंद स्वरूप आहे, जन्म मरणादी दुःख माझे नाही, इत्यादी चिंतवन करतो. आता आपणही करणार आहोत. आगामध्ये आचार्यांनी सांगितलं ना, तर चिंतवन तर हेच करा, आणि तोही करतोय. मग आता 2 मध्ये काय झालं, इकडे कोणतं मानायचं, हा प्रश्न उभा राहील. दृष्टीनं मानायचं. तर ते जे आत्म्याचं मानणं आहे ते पर्यायीतल्या अशुद्धतेला डावलून नाही, पर्यायीच्या अशुद्धतेला गौण करून म्हणणं आहे. निश्चय न्यायाच्या एकांती त्याला डावलून. त्यावर प्रश्न असा की हे चिंतवन पर्याय दृष्टीने आहे की द्रव्य दृष्टीने. जर द्रव्य दृष्टीने असेल तर द्रव्य तर शुद्ध अशुद्ध सर्व पर्यायींचा समुदाय आहे. आता इथे द्रव्य दृष्टी म्हणजे प्रमाण. द्रव्य दृष्टीने प्रमाण. प्रमाणाचं द्रव्य अलग, दृष्टीचा विषय द्रव्य हे अलग. प्रमाणाचा विषय जे द्रव्य आहे ते शुद्ध अशुद्ध आहे, आणि त्या द्रव्याचं ध्यान केल्याने कधीही मुक्ती होणार नाही. ते जाणण्यासाठी आहे की वस्तू शुद्ध अशुद्ध रूपात आहे, पर्याय अशुद्ध आहे. पर्यायी कदाचित शुद्ध राहील, ज्याची राहील त्याची, परंतु द्रव्य आणि पर्याय दोन्ही मिळून जे द्रव्य झालं ते प्रमाणाचा विषयभूत असलेलं द्रव्य आहे. इथे ध्यानाचा विषय घेण्यासाठी जे द्रव्य पाहिजे ते द्रव्य शाश्वत पाहिजे, नित्य पाहिजे, त्रिकाली पाहिजे आणि बदलणारं नाही पाहिजे. पर्यायांनी रहित याचा अर्थ आहे की दृष्टीच्या विषयामध्ये पर्यायी त्यावेळेला येणार नाही. ज्ञानामध्ये त्या राहतील, लब्धिरूपानं राहतील, म्हणजेच त्या गौण राहतील, त्याचा स्वीकार आहे. परंतु दृष्टीच्या विषयामध्ये तो भाग येत नाही. तर हा झाला हा निश्चय नय. परंतु असं न करताना जो पर्यायीचा अंश आहे त्याचाही स्वीकार न करता जो केवळ आपल्या आत्म्याचं मी शुद्ध आहे, बुद्ध आहे, निरंजन आहे, अशा प्रकारे जो ध्यान करतो त्या ध्यानामध्ये कोणतीही गोष्ट सिद्ध होणार नाही. कारण त्याने वस्तूच्या एका अंशाला मानले नाही, ज्ञानामध्ये घेतले नाही, त्याचं बिलकुल काय म्हणतात त्याला निराकरण केलं म्हणजे ओमिटच केलं ध्यानामध्ये. परंतु वस्तूच्या स्वरूपामध्ये पर्यायीसुद्धा आहे. तर फक्त याचा जिस्ट असा आहे का तो निश्चयाभासी आपल्या पर्यायीला मानत नाही, आणि म्हणून आत्मा शुद्ध आहे, बुद्ध आहे, अशा प्रकारे काटाईत बळभर चाललेला आहे. निज निधी निज को बताई, अनंत अनंत उपकार है. ही एक ओळ तुम्ही पाठ करा माझ्याबरोबर म्हणा. निज निधी निज को बताई, अनंत अनंत उपकार है, उसके लिए जिनवानी माँ को वंदना शत बार है, वंदना शत बार है. गीत म्हणायचं. ठीक आहे, आपली चाल थोडीशी जुन्या चालीवर गेली होती का.
जय चक्रवर्ती की करे कल्पना, कैसे कोई दरिद्र कहो। मैं ही हूँ भगवान रटे, कैसे पामर पर्याय। भरत खंड का अहो अलौकिक, कर्तृकर्म अधिकार महान। अनुभव रस में भीगे वक्ता, श्रोता झेले वचन महान। श्रोता झेले वचन महान। गुरुवाणी के स्पर्श मात्र से सर्वोत्तम निधि प्राप्त हुई। धन्य मुमुक्षु स्वर्णपुरी के, जिनको वाणी सुलभ हुई। मैं तो यूं का यूं रहता हूँ, पल पल परिणमते परिणाम। अनुभव रस में भीगे वक्ता, श्रोता झेले वचन महान।